नमस्कार मित्रांनो, भटकंती करता करता आपण मावळ तालुक्यातील टाकवे खुर्द या गावी आलेलो आहोत। आता मी ज्या ठिकाणी उभे आहोत आणि माझ्या मागे इथे काही भूमिगत पाण्याची टाकी दिसतात। तर मित्रांनो, तर याचं वैशिष्ट्य असं की हा मावळ तालुका हा ऐतिहासिक तालुका म्हणून ओळखला जातो। तसेच या भागात म्हणजे मी जिथे आता टाकवे खुर्द गावात उभा आहोत त्या टाकवे खुर्द गावाच्या आजूबाजूला कारले, भाजे, देवघर, शिलाटणे या ठिकाणी सुद्धा तत्कालीन बौद्ध भिक्खूंनी लेण्या कोरलेल्या होत्या। त्यामुळे देशातून कोकणाकडे जाणाऱ्या अनेक घाटवाटा या मावळ तालुक्यातून जातात। अशीच एक घाटवाट या बौर घाटातून खाली जाते। तर या घाटवाटेवरती हे टाकवे खुर्द नावाचे गाव लागते। तर या टाकवे खुर्द गावाचं वैशिष्ट्य म्हणजे या टाकवे खुर्द गावात ही भूमिगत पाण्याची टाकी आपल्याला दिसतात। तर ही भूमिगत पाण्याची टाकी म्हणजे तत्कालीन वाटसरूंसाठी पाणपोईची सोय म्हणून त्या काळी कोरलेल्या होत्या आणि या भूमिगत टाक्या फारच दुर्मिळ ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। तसेच या टाक्यांवरती काही शिलालेख सुद्धा कोरलेले होते, परंतु आता कालौघात ऊन वारा पाऊस यामध्ये ते शिलालेख सध्या नाहीसे झालेले आहेत। अक्षरशः काहीशी पुसटशी अक्षरं फक्त आपल्याला या ठिकाणी दिसतात। या जी भूमिगत टाकी आहे याला 4 ठिकाणी ओपनिंग दिलेले आहे आणि एका ठिकाणी खाली उतरण्यासाठी एक पायऱ्या सुद्धा दिलेल्या आहेत। आणि विशेष म्हणजे ऐन उन्हाळ्यात सुद्धा या टाक्यातलं पाणी आटत नाही। आणि या जर आपण पाहिलं तर या टाक्यांची जी खोली आहे ती अंदाजे 15 ते 20 फूट खोल अशी आहे आणि विशेष म्हणजे ती खोलवर अशी या बाजूला पसरत गेलेली आहे। निश्चितपणे याचा काही आपल्याला मोजमाप काढता येणार नाही, पण एक मात्र निश्चित, कारण हा जो वारसा आहे हा अतिशय प्राचीन आणि आपल्या मावळ तालुक्याचा एक वैभव असं म्हटलं तरी हरकत नाही। लक्ष झाल्यामुळं ही अशीच उपेक्षितपणे या ठिकाणी उभी आहे। बहुधा या नंतरच्या कालखंडात इथे जर काही बांधकामे झाली तर हा ठेवा नाहीसा होईल अशी भीती निश्चितपणे वाटते आहे। त्यामुळं जर कधी तुम्ही या मुंबई पुणे जुन्या महामार्गावरून जात असेल तर तुम्हाला टाकवे खुर्द नावाचं गाव लागतं। या टाकवे खुर्द गावाच्या जवळच अगदी रस्त्यापासून काही फुटांच्या अंतरावर ही पाणपोई आपल्याला पाहायला मिळते। इतिहासकारांच्या मते ही पाणपोई सातवाहन काळात कोरलेली असावी। असो, कधी तुम्ही भटकंती करताना कारले, भाजे, शिलाटणे, देवघर या भागात जर आलात तरी पाणपोई निश्चितपणे पहा आणि एक तत्कालीन काळातील एक वास्तुस्थापत्याचा आविष्कार अनुभवा। धन्यवाद।